आपल्या संस्कृतीने असं कुठेच म्हटलं नाही की पहिले माझं कल्याण, मग माझ्या पोरांचं कल्याण, मग माझ्या दोस्तांचं कल्याण, असं नाही म्हणत. माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात. त्याला तिकीट द्या, बाकी काही झालं तरी चालेल. माझ्या पोराला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या. हे का बरं चालतं? कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून. ज्या दिवशी लोक ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेलं यांना आम्ही मतदान करणार नाही, त्या दिवशी एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या इथे आपण नेहमी म्हणतो, आपल्या संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंब जसं म्हणतो, तेव्हा आपण म्हणतो विश्वाचं कल्याण हो. आपल्या संस्कृतीने असं कुठेच म्हटलं नाही की पहिले माझं कल्याण, मग माझ्या पोरांचं कल्याण, मग माझ्या दोस्तांचं कल्याण, असं नाही म्हणत. राजकारणात असं म्हणतात काही लोक, पण माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात. त्याला तिकीट द्या, बाकी काही झालं तरी चालेल. माझ्या पोराला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या. हे का बरं चालतं? कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून. ज्या दिवशी लोक ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेलं यांना आम्ही मतदान करणार नाही, त्या दिवशी एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही. कारण कोणाचा मुलगा मुलगी राहणं हे काही कोणाचं म्हणजे पुण्यही नाही पापही नाही, पण त्याने आपले मेटल प्रूव्ह केली पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे की तुमच्या मुलाला उभं करा. तसं आपल्या विज्ञानाला आपल्या लोकांनी रिकग्नाइज करून आपल्या घरी आलं पाहिजे, आणि मला वाटतं हे शक्य आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.